नमस्कार महाराष्ट्र, अण्णा बाबा किचन आलो सर स्वागत. आता आज बनवूया आपण देव डांगराची भाजी. बरं, भाजी आपल्याला म्हणजे लसूण कांदा आपलं वापरायचंच नाही श्रावण महिन्यामध्ये. आम्ही खात नाही, तुम्ही कांदा लसूण खाऊ नका. भले 4 महिने नका पळू, पण 1 महिना श्रावण महिन्याचा पाळा. बिन कांदा लसूणची भाजी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीनं आणि पारंपरिक रेसिपी आपली ही देव डांगर. आता मी घेतलं आहे अर्धा किलो. काळ्या पाटी जाणे जास्त काळी पाट म्हणते याला, आणि समोर पिवळं जरा काला पाहिजे. आता मी धुवून काढलं याला असं. तर आता आपण काय करू, त्याला पहिले कटिंग करून घेऊ, म्हणजे चिरून घेऊ बारीक. परत आपण याची पाहिलं पाट काढून टाकायची, कारण ही पाटमुळं ना लवकर शिजत नाही. म्हणून आपण पाट काढूया आणि आपल्या एवढीला सुरुवात आपण करूया. मोहरी, तमालपत्र, जिरे, शेंगदाणे, तीळ आणि काळी मिरी पावडर आहे बघा. कारण काळी मिरी खूप स्वाद भारी याच्यामध्ये. आपल्याला लसूण कांदा अजिब टमाटरसुद्धा नाही याच्यामध्ये. फक्त कोथिंबीर कढीपत्ता पडणार, हिरवी मिरची आणि 2 चमचे आपण लाल मिरची पावडर वापरणार आहे, 1 चमचा आपण धना पावडर वापरणार आहे आणि 1 चमचा आपण हळद वापरणार आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ आणि गुळ, एक साधारण गुळ चव म्हणून गुळाचा खडा. याची व्यक्ती आपली काहीच वापरायची नाही आणि तळकेला तेल. तर आपण आता मस्त बारीक तुकडे करूया. आता मी कटिंग करायला घेतो. प्रथमतः आपण इथे काढून घे पहिले. आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याचं बारीक कूट करून घ्यायचं आहे. तुम्ही भाजून घ्या किंवा कच्चे वापरत चालतात, तर शक्यतो भाजून घ्यावा. आम्ही भाजून घेऊ. आता आमची गुरुलक्ष्मी जी आहे माझी मिसेस, आता हे मस्त तव्यावर भाजून तीळ भाजून शेंगदाणे दळून घरून आणून दिला आम्हाला. आता माझं घर जवळ शिरजवळ लांबच नाही. आता जे बारीक तुकडे करून घे मस्त एकदम बारीक बी करायची नाही आपल्याला, जेणेकरून गाळ बी व्हायला नको भाजी खायला, आणि भाजी खायला एकदम सुंदर. हे अशा प्रकारे आपले तुकडे करून घ्यायचे. आणि देवडांगरचं बरेचशा ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर फळ फळावं अशी देवडांगराची भाजी, ढेमसाची भाजी, पूर्वी भोपळा, कारण बटाटे पुरी बटाटे नव्हते आपल्या भागात देशामध्ये, आणि बटाटा आपला बाहेरचा आहे, भारतामधला नाही. पूर्वी आपली म्हणजे आपली भाजी म्हणजे ओरिजिनल भाजी देवडांगर. परत धुवून घेऊ. जरी मी धुतलेलं मी, तर मी याला परत पाण्यात धुवून घेणार आहे. आणि आपल्याला शिजवताना पाणी वापरायचं नाही. आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायची. एकदम भाजी म्हणजे भाजी. न खाणारा भाजी खातो, पण ती अशा पद्धतीनं करायची. आता पाण्यात टाकले, साईडला ठेवूया आणि आपल्या पुढे साहित्याला आपण तयारी करू. पेटूया आणि आपल्या रेसिपी पदार्थाला आपण तयार करूया. आता आपण ठेवली कढई, आपण टाकूया तेल. तेल तपलेलं आहे. आता आपण जिरे मोहरी देऊ. कधी बी तेल तपल्यानंतर जिरे मोहरी पहिले तडका देऊन घ्यायचा, म्हणजे स्वाद मस्त. जेवढी मोहरी जिरे फुटेल ना तेवढा स्वाद. हे बघा तडतड आवाज आला. आता आपण देऊ तमालपत्र. नंतर आपण देऊ कापलेल्या बारीक हिरव्या मिरच्या. थोडं गॅस कमी करू आपण. आता हे बघा मस्त तडका फुटला एकदम दणीत. तडक्याशिवाय मजाच नाही राव. आता आपण टाकूया कापलेलं देवडांगर आपलं. धुवून घेतलं परत आपण 2 पाण्याने. थोडं गॅस देऊ आपण. आपण झाकण ठेवूया 10 मिनिटांनी, त्याला बघू आपण. ओके. हे वा दादांनो, मित्रांनो, मायबापांनो, किती सुंदर असा जिरे मोहरी तडका मारलेला, सुंदर असा वास आलेला आहे, सुगंध असा. देवडांगर आहे ते. आपल्याला पाणी वापरायचंच नाही अजिबात, 1 थेंब पाणी वापरायचं नाही. तर आपण जर झाकण ठेवतो ना, झाकणीची वाफ तयार होते, थेंब थेंब पाणी पडतं. नेहमीप्रमाणे आपले 2 शब्द देवाचे आपण घेऊया. तुम बिन कोण खबरले,
गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे, गोवर्धन गिरधारी रे। मोर मुकुट पीतांबर शोभे, मोर मुकुट पीतांबर शोभे, कुंडल की छबि न्यारी रे, कुंडल की छबि न्यारी। गोवर्धन गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गोवर्धन गिरधारी। गोवर्धरी सभा में द्रौपदी थारी, बड़ी सभा में द्रौपदी थारी, लाज रखो हमारी रे, लाज रखो हमारी रे। गोवर्धन गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी। मीरा के प्रभु गिरधर नागर, मीरा के प्रभु गिरधर नागर, चरण कमल बलहारी रे, चरण कमल बलहारी रे। गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गिरधारी गिरधारी गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी। गोपाल कृष्ण भगवान की जय, संत मीराबाई की जय। आपलं डांगर हे बा मस्त शिजत चाललं हळू मंद आचेवर आहे, सुंदर। मित्रांनो, मीराबाईचं पद आवडलं तर सुंदर कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा। पण मी जे देव भोळा माणूस आहे, पांडुरंगाला मानणारा माणूस आहे, कोणी किती मला काय बोललं भजन म्हणू नका, मी भजन म्हणणारच, झुकणार पण वाकणार नाही, पण भजन एक माझं राहणारच। माझी व्हिडिओ चालू कर ना चालू, मला कोणत्या आशेने काही मिळव म्हणून, कारण परमेश्वर कृपेनं तुमच्या आशीर्वादानं भरपूर आहे, माझा कॅटर्स व्यवसाय आहे, पण भजन माझं राहणारच 100%। रामकृष्ण आहे। आणि थोडं बाकी आहे, झाकण ठेवू आपण, आपलं 10 मिनिट झालेले, आपण झाकण काढूया। प्रथम आपण देऊ मीठ, साधारण 1 पाऊण चमचे मीठ घ्यायचं आपल्याला। नंतर आपण देऊ काळी मिरी पावडर, साधारण अशी चिमूटभर। नंतर आपण देऊ जरा हळद, एक अर्धा चमचा आपण हळद दिलेली आहे, 1 चम्मच आपण तिखट देऊ, थोडंसं कमी पडलं म्हणून थोडं वरून 1-1.5 चमचे तिखट पहिला भरपूर झालं। तर आपण देऊ 1 चमचा धना पावडर, तुम्हाला मग अशी बोललो तुम्हाला की आपलं गुळ द्यायचा, गुळ थोडा आपण गुळ देऊया, तेव्हा साधारण 10 ग्रॅम। कारण गुळ टाकायचं कारण का, देव डांगर आहे, गोड बी असतं आणि तुरड बी असतं। इरा रस्सा बनायचं नाही, ही भाजी याला सुकीच बनायची असते। तुम्ही भाजी संग भातावर खाऊ शकतात, वरण भात, पोळी संग खाता, पुरी संग, भाजी ज्वारी बाजरी भाकर असल्यानं उत्तम, अजून भाजी खायला फार सुंदर। आता आपण देऊया थोडा शेंगदाणे कूट, बस कमीत कमी आपण 25-30 ग्रॅम कूट टाकलेला शेंगदाण्याचा। आता आपण टाकूया तीळ, ही बी त्याला 25-30 ग्रॅमची आत टाकायची, जास्त टाकायची नाही। देऊया थोडी कोथिंबीर,
मग झाकण ठेवा आता याला म्हणजे याला मस्त तेल सुटेल. आता आपण झाकून काढूया भाजी. हे बघा सुंदर तेल सुटलं भाजीला. एकदम देवडांगरची भाजी. न कांदा लसूण ना कढीपत्ता आपण वापरलेला नाही. आपली झाली भाजी. गॅस बंद करूया आणि आपण प्लेटमध्ये आपली भाजी काढूया. आपली देवडांगरची न कांदा न लसूण न कढीपत्ता वापरता मी केली मी खाणार. तुम्ही करा तुम्ही खा. सात्विक भोजन करा. मांसाहार करू नका. करत असाल काही चुकला शब्द माझ्याकडून तर माफ करा बंधूंनो. पण शक्यतो मांसाहार टाळा. आणि या महिन्यात तुम्ही अशा भाज्या तुम्हाला मी या महिन्यात ना संपूर्ण न कांदा लसूण वापरत भाजी बनवणार आहे. आज माझी भाजी ही उद्याची जो पहिला एपिसोड आपला येणार आहे तर तुम्हाला जेवढ्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे. ही आपली देवडांगरची भाजी.